पॉइंट कव्हर ठेवला पाहू शकतो आपण शॉट एक्स्ट्रा कव्हर. पहिला बॉल लेफ्ट हँड ओढतो बेके अगदी बुंद्यात मारला पहिल्या चेंडू. सुपर बॉलिंग चांगली स्टार्ट मिळाली पहिले चांगली स्टार्ट होते. चला सेकंद अर्थातच 4 मिनिटं 20 मिनिटं 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये पूर्ण होणे अनिवार्य असेल आणि टाइम ऑन झालेला मित्रांनो याची दक्षता घ्या दोन्ही टीमसाठी हे नियम. पण याच्यानंतर जे जे सामने असतील त्या सामन्यासाठी मध्ये बंधनकारक हे 4 ओव्हरसाठी 20 मिनिटे. पहिल्या ओव्हर हाताळताना बॉलिंग मार्कवर आता संदीप टायटन्स करून सुनील आलेत. बॉलिंग मार्क पहिला बॉल खोलात टाकला उत्तर नव्हतं मयूरकडे. दॅट इज अ सट्टिक लाईन. दुसरा बॉल फुलेंताच्या बॉल पुन्हा घुटमुडात राहिला. 2 ऑन द बॅट लागल्यानंतर मात्र चिकी रन्स घेतली आणि खातं खोललं मयूरने. 1 या धावसंख्येने. लाजवाब आयोजन आपल्या भेटीला. एवन जोडी अर्थातच मंथन पाटील ज्याने पहिल्याच मॅच मध्ये 34 धावा 1 पॅनलाइज केली होती. काही स्ट्रिक्ट नियम आहेत मग स्वतः आयोजक असताना त्यांच्या विरुद्ध मात्र पॅनल्टी. मी कौतुक करतोय या संपूर्ण कोर कमिटीचे कारण जे आयोजक आहेत आयोजकच्या विरुद्ध मात्र तेच नियम ठेवले जे इतरांच्या साठी जे नियम आहेत. स्क्वॉड मध्ये 1 खेळाडू कमी घेतल्या गेल्याने त्यांच्या विरोधात जवळजवळ क्वालिफायर पर्यंत हा पेनलाइज पेनल्टी त्यांच्या कायमस्वरूपी असेल याची दक्षता घ्या. कदाचित क्वालिफायर नंतर क्वालिफायर पर्यंत पण क्वालिफायर आणि फायनलला जर पोहोचला तर त्यांच्या विरोधात हे निर्बंध नसणार ते हटले जाईल. टप्पा पडला तो माय गॉड द फर्निचर डिश बिग विकेट व्हेरी बिग विकेट वेज अर्ली डिसपॉइंटेड निराश हताश स्वतःला बॅटला लागून येस डीजे प्लीज. मध्ये या प्लेइंग 11 मध्ये मयूर आमच्याशी बातचीत करायला सांग. जवळ 5-6 खेळाडू मी अनुभवाच्यावर भरोसा केला. 40+ स्वस्थ शरीर आयुष्यमान या फॉर्ममध्ये मधले खेळणारे तब्बल कासबग 119 मध्ये 5-6 खेळाडू आहेत. अतिशय मधुर वाणीमध्ये आमचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचवण्याचे चोख काम करतात आमच्या कल्पेश भोईर डीजे सौरभ झोंजाल. थँक्यू सो मच. काय बेहतरीन आवाज यार. कोणताच अतिरिक्त आवाज या मायक्रोफोन मध्ये फोकण्याची गरज लागत नाही. एवढी सुरेख अशी वाणीमध्ये सहज गत्या पोहोचवण्याची तारीफ करतो आम्ही डीजे ऑपरेटर सौरभ. जे गाण्यासाठी जो रिदम दिलाय जो आवाज दिले तोच कायमस्वरूपी आमच्या कोम बॉक्स साठी समालोचनासाठी तोच आवाज त्यासाठी खास सलाम. थँक्यू सो मच. पहिलं विकेटचं बिग विकेट इज बॅक टू द पेमेंट. फक्त 2 धावा असताना कासबग 1911 ला हा मोठा हादरा. ही सफलता पहिल्याच ओव्हरमध्ये सुनीलने अर्जित केली. अगदी 4थ्या बॉलवर गुड बॉलिंग बाय सुनील. जसं गुड बॉलिंग बोललं थोडीशी नजर लागली आमच्या सुनीलला. घातक चेंडू आणि घातक चेंडूला नो बॉल वर रेटीत नेलं. स्पेल लेगला क्लिअर करताना आला त्याच्या बॅटमधून एक बेहतरीन स्ट्रोकचारण. चांगलं सहकार्य SD अर्थात सुशील डाकवल या बेहतरीन बॉलर त्याच्या लाईव्ह मार्फत थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या पर्व 2 बिग बॅश प्रीमियर लीगचा सुंदर हा खेळ पाहू शकता. एव्हन जोडी अर्थात ओमकार च्या बरोबर ओमकार भोयचा आमचा मंथन पाटील पहिलं टाकलं जातं. ओ माय गॉड अनदर दांडी गुल अगदी बॅटच्या खालून परंतु फिट होता. कारण बिमर टाकल्यानंतर नो बॉल म्हणून घोषित केलं ऑन फील्ड हंपाने आणि पहा बोल्ड केल्यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय माल सांगतो फक्त रनआउट दिली जाते. क्लीन बोल्ड जरूर केलं होतं परंतु ती सफलता मात्र नावे करता आली नाही. बॅटलक सुनील 5 चेंडू झाले 7 धावा आता खर्च केले. टाइम ऑन झाले. पहिल्या ओव्हरसाठी पासून आता 4 मिनिटं घेतले. जास्त 4 पेक्षा जास्त म्हणजे 5 मिनिटं जरी घेतल्यानंतर 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये निश्चित एकदम वेळेनुसार पूर्ण करू शकतो.
चांगला फटका हवेमध्ये निलिमेचे कप्तान नो मॅनेज चान्स फॉर द बॉन्ड येस रप्पा पडला तर पडताना चेंडूला का फराचारण ये डीजे प्लीज. शर्मा एतीन भोईर असे संदेश भोईर वैभव भोईर हत्ता शुभम मदने पाटील आताच चिकू शर्मा किशोर सतपाल निखिल भोईर सिद्धेश मुंगेकर कल्पेश रमान सुजर पांचाल स्कोरर पियुष पाटील दीपेश अंबालिया सूर्या नायडू जेम्स नाडर प्रणव ढाले साहिल घारगे येस साहिल घारगे सूरज शर्मा अंकित टेलर ज्यांची एक टीम आपण खेळताना बरेच पाहिलं रोहन सोनकांबले आणि स्टार नेट यांच्या मनापासून आम्ही एवन जोडी अर्थात ओमकार भोईर आणि मंथन कमलाकर पाटील अर्थात एम के पाटील यांच्या वतीने आभार व्यक्त करून जाऊ तो दुसऱ्या ओव्हरच्या दिशेने टप्पा पडल्याने चेंडूला स्विंग केलं तर बॅकफुट केला जागा पण होती बॅकची कड लागली होती. युसुफ द सुपर ऑलराऊंडर टीम ऑलराऊंडर खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करताना शैक्षणिकचा विचार केला सर आहेत गोलंदाजीवर बॅटिंग आहे त्यांची प्रॉपरली आहे पण ते एकदम नॅचरल आउटस्विंग तर त्याच्या साथीला आहे पण सट्टिक लाईन लेन्स ओळखलं जातं. पहिला बॉल डॉटने सुरुवात केली आहे मोहम्मद पिचिंग डाऊन द लेग्स पायाला लागला असेल त्यामुळे वाईट होऊ शकला नाही. संदीप नामदेव ठाकूर आणि त्याच्या सोबतीला स्पेअरलेगचे अंपायर आपण पाहू शकतो. सुपर बॉलिंग यार कडक बॉलिंग काय विविधता आहे मोहम्मद यांच्याकडे. विद्यार्थ्यांना घडवता मात्र जिथे घडलेले आहेत खेळाडू त्यांना मात्र बीट केलं जाते. आता अपसाइड ऑफ स्टंप ऑलरेडी आर्क बेहतरीन गेंद बाय मोहम्मद लेफ्ट हँड उर्दू विकेट दुसरं ओव्हर टीमचं पहिलं स्वतःचा मॅन्डेट इथे पॉवर प्ले बॅकफुट वाले जॅक केलाय. ओ माय गॉड द फॅब्युलसली कॅच पकडो कॅच जीतो मॅच. जे वाजत चालली होती ती जागा आहे ना एक महान क्षेत्ररक्षक आहे त्या महान क्षेत्ररक्षकाच्या जागेवर काय झेल टिपलाय शिशिर बेस्ट क्वालिटी प्लेस सेम प्लेस मग त्याचा सन्मान खास करून शिशिरचा सन्मान केला जातो जेव्हा जेव्हा तिथले क्षेत्ररक्षक झेल पकडतात ना तो खरा अर्थाने सन्मान आमच्या शिशिरचा असतो. शिशिर भोईर द क्वालिटी फिल्डर सेम प्लेस 3 सलग डॉट टाकल्यानंतर कमाल केली विकेट घेतली. आजोबा मोहम्मद यांचा विचार केला म्हणजे पॉवर पण ओव्हर हाताळताना खास करून बॉलिंग मार्कवर संदीप टायटन्स करून लाजबा बॉलिंग पहिलं ओव्हर सुनीलने टाकलं होतं सफलता मिळली होती. सुनीलला पण 11 धावा खर्च केले होते त्याच्यानंतर एकही धाव दिली नाही. 2 अंपायरच्या मध्ये बातचीत केली जाते. रोशन कुंभार आता पिंट्या त्यांच्या सोबतीला आमचे कुपरी गावचे सहयोगी बंधू संदीप नामदेव ठाकूर आणि त्यांना साथ देण्यासाठी नैनेश पाटील विकेटची इथे झाली पतन. चल जास्त अग्रीमेंट करू नका कारण जो निर्णय दिले अंपाने दोन्ही बातचीत करून दिले कारण संदीप ठाकूर यांच्या साथीला आले होते स्पेलिचे अंपायर नैनेश पाटील फक्त बिमरला आहे मित्रांनो.
चौथ्या पाचव्या आणि मोहम्मद सर जात आहेत हॅट्रिक वर. मोहम्मद हॅट्रिक, 21 धाव नाही. अर्थातच बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2 मधला पहिला गोलंदाज आपल्या पायास मिळेल काय? निर्धाव विकेट घेणारा गोलंदाज. ही चान्स फॉर द हॅट्रिक, ही ऑन द हॅट्रिक. हॅट्रिकची संधी. हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आत आलाय नागेश. हॅट्रिक बॉल. ये चान्स फॉर द हॅट्रिक. ओ माय गॉड, कॉंग्रॅच्युलेशन मोहम्मद सर. वेल डन यार. या गुपचूप परंतु खुलेआम करण्यासाठी 21 धाव न आता. व्हॉट अ लवली फिंगर्स. निर्धाव हॅट्रिक हा कारनामा केला आहे बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये. ही पण जोडी, ही जोडी गाजते पर्व 2 मध्ये. आत्या मामा भाव अशी जोडी आहे. एक आत्याचा मुलगा एक मामाचा बोल अशी इव्हन जोडी आपल्या घेऊन येते एक अतिशय सदाबहार प्रीमियर लीग. जोड्या खूप आहेत. वैभव असतील, वैभव भोईर असतील. त्यानंतर जोचा विचार करत खास करून वैभव येथील भोईर प्रेझेंटेड बादचंद चषक, अशा कित्येक सुयोग स्मृती असेल. दर्शन भोईर हरचंद्र चषक, त्याचबरोबर अभिषेक भोईर, कित्येक प्रीमियर लीग, जीपीएल जो गाव प्रीमियर लीग, त्याच्यापैकीच एक अतिशय बेहतरीन प्रीमियर लीग. ओ माय गॉड, इस प्रीमियर. घातक बॉल. पहिला चेंडू जो टाकला अमरने, एक नो बॉल आणि एक बॅटने काढलेली धाव, म्हणजे नो बॉल प्लस. आणि पुढचा चेंडू अमरला घेऊन यायला लागेल. फ्रीट 13 धावा, कारण दुसरं खाली गेलं. रिकाम्या जागा प्रत्येक बॉल वरती दिसल्या. त्यापैकी ते रिकाम्या तीन चौथा 5वा 6वा या रिकामे जो बॅकआउट त्याने विकेट लिहिले होते मोहम्मदने. आणि निर्धाव हॅट्रिक विकेट घेण्याचा कारनामा केला. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते. 15 वर 4. कठीण परिस्थिती. सीमा प्रीमियर लीग खास करून जे जिंकले होते काज बघतो असं द्या एकदम अडचणीत आहे. टाइम सेट केलेला आहे. किती झाले बघूया सांगूया. 13 मिनिटाचा खेळ आतापर्यंत झालाय. फक्त 2 पूर्णांक स्पेची मागणी केली, पण 13 मिनिटं होतं. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं दिले गेलेत मैदानाच्या आत. ते 4 ओव्हरसाठी 20 मिनिटात जास्त अधिक तर वेळ गेला तर तुमच्यासाठी कठीण होऊन पाहिजे. कारण सीमारेषेलगतचा जो फिल्डर आहे तो आम्ही 30 यार्ड म्हणजे पूर्णपणे मोकळी अजून सुसाट सुटेल बॅटर तुमच्या विरोधामध्ये. त्यासाठी 20 मिनिटं ज्या घ्या, त्याच्या आत 4 ओव्हर पूर्ण करा, असा सुपीक सल्ला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही खास करून देतोय. जो फिल्डिंग करणारा टीम आहे संदीप टायटनसाठी. संदीप टायटनच्या विरोधात कास बघ थोडा अडचणी निर्माण झाल्या. अडचणी निर्माण केल्या खास करून मोहम्मद या गोलंदाजाने. मॅन्डेटच्या पॉवर प्ले खाली गेल्यात. खाली मध्ये 3 झटके दिले त्याने हॅट्रिक विकेट घेताना. आता बॉलिंग मार्कवर खऱ्या अर्थाने सीमा प्रीमियर लीग ज्याने बॅट्समनने गाजवली होती तो अमर. राईट आर्म राऊंड द विकेट. हवेमध्ये बॉल खेळलाय स्वतः संघ मला वैभव डाऊन द बॉल. आला क्षेत्ररक्षण, सोडली कॅच. जीवनदान मिळाय कासबग चे सर्व वैभव भोईर. 2 वैभव आहेत कासबग 1911. परंतु जेवढे प्रीमियर लीग आतापर्यंत झाल्या तेव्हा कोणती मात्र प्रीमियर लीग आपले नावे झाले होते. फक्त सीमा प्रीमियर लीग ज्याच्यामध्ये आपण 3 सायकली पाहिलं आणि एक 43 LED टीव्ही पाहिला. एवढी सुरेख अशी ती प्रीमियर लीग. आणि त्याच्या जो आणखीन बिग बॅश प्रीमियर लीग. ओ माय गॉड, हो बॅड लेग म्हणता येईल. अगदी छाती ओढून मारलेला, कान पडवून आला, शॉर्ट स्पेल होतं. त्याची मात्र छान झेल टिपताना इथे वैभव बोर्डची झाली खेळी समाप्त. जीवनदानाचा जास्त विशेष फायदा घेऊ शकला नाही. नो ब्लॉक पासून 2 धावाले तर विकेट आले. 3 चेंडू टाकले त्यामध्ये
चला डीजे प्लीज. आणि धावसंख्या फक्त आहे 15 चला 15 मिनिटं होऊन गेलेले आहेत आणि जवळ सुजय पांचल मला माहिती देतो 15 मिनिटं मग त्यासाठी अजून एक टाकायचे म्हणजे जवळ 4.5 मिनिटांमध्ये तुम्हाला तब्बल 9 चेंडू हे पिच मध्ये डिलिव्हर करायचे आहेत. चला घाई करा अमर. नवीन बॅट्समन आलं 7व्या क्रमांकावर कासबग. वॉट अ लवली स्ट्रोक यार, नजाकत होते आणि टाळ्या ठोपटून आमच्या विजेंद्रने सांगितलं जे समजलं काय नजाकत. येस 100% मी समज आहे. 360 मैदान नो चान्स. इथं फायनल क्लिअर केलं असता बाउंड्री लाईन. नजाकोती खरं नटराज मुद्रा सेम स्टाईल होता कपिल देव निखिंज च्या पद्धतीने एक सिंगल घेतली. खातं खोललं जातं बॅट्समन निशिकांत तलेगावकर. पोट्टीपले सन्मान्य ऑलराऊंडर आहेत निशी ना. खास करून त्यांच्या जेव्हा प्रीमियर लीग आहे तेव्हा त्यांच्या माध्यमातून चेंडू पुरवण्याची एक सुरेख कामगिरी त्यांच्या मार्फत होते. सरळ गेले बॅटरी हलकासा प्रेस होता तो लवकर मात्र बंद करता फक्त ढकलून दिले तर कव पॉइंटला सिंगल घेतली आहे दुसरी निशिकांतने आणि धावसंख्या मात्र पोचवले 18. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा बॉल 4 झालेले आहेत माफ करा कारण नो बॉल होता. नो बॉल अजून नामर राईट आर्म रॉन द विकेट समोर बॅकफुटवर जाताना हुक करण्याचा प्रयत्न केला. बॅट्समनचा विचार केला तर 3 क्रमांकावर आलेला बिरजू. दोन्ही 40 प्लस आहेत. बिरजू आणि खऱ्या अर्थाने महेंद्र सुरुवात करतो 40 प्लस जोग अकोड पण यावेळेला निशिकांत आहे मध्य क्रमांक येणारा क्लासिकल बॅट्समन म्हणून मात्र ओळखला जातो बिरजू. बघत स्टान्स आहे त्याच्या बदललेल्या ते एक बेस्ट क्वालिटी आहे बिरजूकडे. सहजगत्या एकदम काटक अशा शरीरयष्टीच्या जोरावर तो किती फ्रंटपोर्टला छान जातो बॅकपोर्टवर मागचा पॅक पंच करू शकतो. लाजबाब क्वालिटी प्लेअर परंतु इथे होतो पिचिंग डाऊन द लेग साइड. इट्स वाईट. 100 धाव मिळते. धावसंख्या हलकीशी पुढे जाते. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय न घेता फिल्डिंग स्वीकारले संदीप टायटन. बॅकपोर्ट गेला हल्ल्या त्याने स्पेलिंग दिशा दिली दूरवरून मात्र क्षेत्ररक्षण जाईल पोहोचेल तोपर्यंत दुसरीची कदाचित अपेक्षा होती ती पूर्ण होतं. चांगला फटका परंतु खराब चेंडू टाकला होता अम्माने. जवळ हॅपट्रॅकवर चेंडू बॅकफुटवर जाताना त्याला दिशा दिली स्पेरलेग. 2दा बार्जित केले आणि 2ने ढकलला पुढे. कासबग 1-9-1-1 अर्धा संगत तंबूक्यानं 21 लागतात. 3 ओव्हरचा खेळ त्या दरम्यान रखरतून हलकस संगीत आमचे डीजे ऑपरेटर सौरभ झोंझाल यांच्या मार्फत आपण ऐकूया. डीजे प्लीज. नीरज भोईर यांना प्रथमेश भोईरला मी विनंती करूया. नीरज भोईर जे अतिथी कक्षामध्ये सरस स्वागत आहे त्यांना करूया सन्मानित. औचित्य आहे बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2. प्रथमेश भोईर यांचे शुभ असते. ही पवित्र वस्त्र आणि सुगंधी दुर्वळीत जे पुष्पगुच्छ आहे ते आमच्या प्रथमेश भोईर देतो. खास करून नीरज भोईर स्वागतम एवन जोडी अर्थातच ओमकार भोईर आणि MK पाटील मंथन कमलाकर पाटीलच्या वतीने तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. टप्पा पडला लेग ब्रेक केला बॅकफुटवर घेताना ढकलून दिलं होतं. आता विचार केले तर मिनिटं होत आहेत 18 मिनिटं झालेली आहेत. फक्त 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटांमध्ये 4थं ओव्हर जर पूर्ण केलं नाही ना तर जे सीमारेषेलगत जे क्षेत्ररक्षक त्याच्यापैकी एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये आणण्याचा अधिकार दिले तो आणला जाईल. चांगला लेग ब्रेक बॅकफुटवर जाताना पंच करायचा होता परंतु थेट गेला शॉट मिड विकेट. 10 मात्र बिजूला मिळत नाही. सुपर फिल्डिंग. दोन्ही स्वास्थ्य शरीर आयुष्यमान जे क्रिकेट फॉर्मॅट मध्ये खेळणारे स्ट्राईकला बिजू बघत नाश्ता समजत आहेत निशिकांत निशी. 4थं पत्र बॉलिंग मार्कर किशोर थापा
फुल घेतली ही तर तारीफ करायची गोष्ट आहे. एक्स्ट्रा कव्हर काय खेळला यार, थ्रू द एक्स्ट्रा कव्हर बा बिजू बकाचारन. Just inside out and through the cracking extra cover. Charan within stroke. Happy track or back foot वर जाताना what a कडक fielding यार. तारीफ करतो आम्ही. Inside the circle. Short mid wicket vision no run. पहिले सिंगल डॉट चार चढून टाकल्यात किशोर थापाने. पाचवा बॉल लेग ब्रेकचा फ्रिकी पट्टू. पुन्हा एकदा पंच केले डीप बॅकवर स्पेअर लेगल्या, परंतु गावकडे क्षेत्र पळत सुटलाय. जाईल थोफिल रनिंग मध्ये आणि फेक केल. दुसरीची मांग जरूर केली. चेंडू फेक ही खराब. त्याचा पुरेपूर फायदा. 1 कन्वर्ट इंटू 2 एकीचं दुसरीमध्ये रूपांतर करताना धावसंख्येला आकार येते. आता कासबग 1911 28 जाऊन पोहोचते. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आणि मिनिटाचा विचार केला तर 20 मिनिटं झालेत. आता 5व्या ओव्हर मध्ये एक फिल्डर आतमध्ये आणला जाईल. हार्ड लक संदीप टायटन्स. सुपर बॉलिंग आहे. इज नो लेग ब्रेक, इज सुपर गुगली. बेंड झाला होता बॅकफुट पण चेंडूला कसा आत आणला, गुगली टाकली आहे, परंतु सरत एक धावेसाठी गेला विकेटच्या पाठीमागे. धाव 1ने वाढली जाते. 29 बनल्यात 4 ओव्हरची. 20 मिनिटं निघून गेली मित्रा. चला एक फिल्डर मात्र आणला जाईल याची दक्षता घ्या. आदरणीय नंदकुमारजी भगत यांना विनंती केली जाते आपण या मंचावर अतिथी कक्षामध्ये बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2 एव्हिन जोडी एम के पाटील अर्थात मंतप पाटील आणि ओमकार बोळींच्या वतीने तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागत. तिसरी मॅच मैदानाच्या 4 ओव्हरसाठी 20 मिनिटापेक्षा जास्त अधिकचा वेळ घेतल्याने एक फिल्डर जो बाउंड्री लाईनचा आहे तो आतमध्ये आता गेल. फक्त 4 फिल्डरने सीमारेषे लगत सजवायला लागेल. एक बॅकवर्ड डीप मिड विकेट, एक काउ कॉर्नर आणि एक लॉंग ऑफ. 6 फिल्डर कार 4 होते त्याच्यापैकी एक आणखी कमी झालं. चला चौथी मॅच साठी मी आवाज देतो. 8118 8118 के नाइट्स त्यांच्या विरोधात तीर्थ विहाना थंडर. चला तीर्थ विहाना थंडर आणि त्याच्या विरोधात 8118 के नाइट्स सुशील डाकवल आणि जतीन पाटील. एक बेस्ट फिल्डर, एक बेस्ट बॉलर, एक बेस्ट बॅटर फिल्डर. चांगला चेंडू टप्पा पण हलकीचे अपील, परंतु विकेटच्या पाठीमागे ते अपील येणं गरजेचं आहे. पण ती आली नव्हती. फक्त बॉलरची ती जास्त महत्व ठेवत नाहीये. एक्झॅक्टली कॉम्बिनेशन वेन यू अपील दॅट इज द प्रेशर ऑन द अंपायर. डेफिनेटली नो डाऊट. तसं नव्हतं. याचा तर आत्मशॉक कमी होता बॉलरचा. एक सिंगल मिळेल. पहिला ओव्हरचा शेवटचा ओव्हर पहिला बॉल झाले समाप्त. कासबम 30 वर मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता आहे. दोन्ही 40+ खेळाडू. एका बाजूने निशिकांचा 7 क्रमांक पडतो न जो बिरजू आहे त्याने 2 चौका जवळजवळ 3 चौकार मारलेत. कडक स्ट्रोक आहे. बेहतर स्ट्रोक. इज अ टायमिंग आउटस्टँडिंग. इज अ 45 45 वर्षाच्या पुढे काय कमाल करते यार. क्लास आम्ही सातत्याने 30 वर्ष पाहतोय. व्हेरी डेंजरस कलात्मक फटका आहे. त्याच्या फ्लिक रिस्ट मध्ये ते लाजबाब जावतोय. फ्लिक ऑफ रिस्ट त्याच्या मंगलसाने तो जादे दाखवत. पण कोणत्या 360 म्हणा धमाल ओढतो बिरजू. व्हॉट अ शॉट यार. क्रॅक. पुन्हा एकदा शॉट ऑन जा. गो माय गॉड. ओव्हर द मिड विकेटवर आणखी षटकार. येस लोडायला आता काय उपयोग झाला नाही. आला षटकार. बॅक टू बॅक दुसरा. वेल डन बिरजू. आता मात्र जुगाव एकदम फुलटो भन्नाट फॉर्म मध्ये ते दाखवलं. बोंडकोडी 40+ ते आयोजन. त्या दोघांची बॅटिंग. महेंद्र त्याच्या साथीला. निशीचा जबरदस्त बॉलिंग एनालिसिस. महेश असेल, प्रेम असेल, हे स्ट्रॉंग झाले. जितू असेल, प्रमोद असतील, यांनी एकदम घट्ट बनवलंय.
त्याचं उदाहरण हे प्रीमियर लीग गाजवताना वय वर्ष 40-45 उडून गप्पा त्याचा तो बॅटचा तो फ्लो लाजबाब आहे बिरजू. सलगच्या 2 षटकार आकार आले आता 42 झालेत स्कोर काजबग. आणखी एक तडाखा स्क्वेअर पॉइंटला नक्की पॉइंटच्या ठिकाणी मात्र काय कमाल करतोय. ही ताकद आहे मेरिटवर खेळणार हा बॅटर आहे. 4 रन. या चौकाराने बरोबर टीमला मत कासबग 1911 ला चौकार 2 षटकार 1 चौकार काय खेळला यार. आणि तो ओव्हर त्याने खास करून कॅप्टनची प्रतीक्षा ठेवलं होतं. कॅप्टन बघ का माझे जर वय गेले सरकून पण माझा खेळ कधीच संपणार नाही. मी असा जवळ 60 पर्यंत असाच खेळ करत राहणार. टॉपअप कॉंग्रॅच्युलेशन वेल डन बिरजू. व्हॉट इनिंग यार. 14 चेंडूमध्ये 46 झाल्यात. 46 4 त्याच्या 33 एकट्याच्या. What anchor inning played कासबग 1911 बाय बिरजू भगत 46 आणि शेवटचे 2 चेंडू इनिंग संपण्यासाठी नेक्स्ट साठी मॅच दिली टॉस साठी या तीर्थ वियाना आणि 8118 के नाईट्स हवी मध्ये बॉल. व्हॉट अ ग्रेट कॅचर. उलट्या दिशेने उलटी कोणती गोष्ट ती कठीण नसते सहज नसते. किशोर थापा थाप मारली बॉल. क्लासिकल इनिंग आणि त्यासाठी मयूरने 6 जणांवर भरोसा ठेवला. स्वस्थ शरीर आयुष्यमान हे भेदवाक्य जवळजवळ 25 वर्षापूर्वी आमच्या प्रदीप पाटील मास्टरना पडलेले एक सुखावणारा स्वप्न. त्या सुखावण्याचं तब्बल 25 वर्ष पूर्ण केलेत नवीन फॉर्मॅट मध्ये. खास करून नवीन मध्ये उद्या असायला क्रिकेट फोर्टमध्ये जवळ कुठे पोहोचतोय तर भिवंडी आणि जवळजवळ उरणमध्ये त्याचा विस्तार झालाय. अशा पण शेवटचा बॉल आता शेवट 46 झाले. बेहतरीन इनिंग्स 73 त्याच्यामध्ये लगाचे 2 षटकार आणि 3 चौकार. बिरजू भगत बॅक 6व्या गडीच्या रूपात परतलाय. शेवटचा बॉल कॅप्टन निखिल टो अँड खोलात मारता पण उमेश मांजळे पण बॅट दिशा दिली मिड विकेट ठिकाणी तिथे पोहोचणं कदाचित मुश्किल होऊन जाईल. येस मुश्किल तर होतं कारण 40 ओलांडल्या त्या खेळाडूने. दुसरी धाव घेण्यात आला आणखी एक गडी बाद होते. अशा बरं 1 इनिंगचा खेळ आता इथे तो संपलाय. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं कासबग 1911 6 गड्याच्या मोबदल्यात 47 बजावण्यात आणि 48चं टार्गेट. जाऊया आणि चौथी मॅच आपण टॉस किंवा बाउन्स या मंचावर घेऊया. टॉस तीर्थ विहान थंडर आणि त्याच्या विरुद्ध 8118 के नाईट्स सुशील दाखवण आणि त्याच्या बाजूला जतीन पाटील आणि माईक आमच्या मनोज पाटील यांच्याकडे असेल. प्रथमेश भगत यांच्या शुभ हस्ते मायाची उबदार श्वाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातो. नेक्स्ट मॅच साठी आपण टॉस करतोय आणि नेक्स्ट मॅच मी विनंती करतोय सन्माननीय नंदकुमार भगतजी आपण टॉस आपल्या शुभ हस्ते करायचा आहे या नेक्स्ट मॅचचा. तसेच ज्ञानेश्वरजी भोईर पाटील ज्ञानेश्वरजी पाटील आपण सुद्धा यायचं आहे. डीएल आपण सुद्धा यायचं आहे. मनोज सर आपण सुद्धा या.
नेक्स्ट मॅच कडे आपण वळण्यापूर्वी विनंती करतोय आमच्या नंदकुमारजी भगत तसेच DL पाटील आणि मनोज पाटील जे आमचे समालोचक आहेत, आपण सर्वांनी टॉस का बॉसच्या मंचावर यायचं आहे. एका बाजूला 8118 किंग नाईट्स विपक्ष तीर्थविहाना थंडर हे दोन संघ एकामेकासमोर लढत देणार आहेत. टॉस नंदकुमार भगत यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. आपण पाहतोय आमच्या टॉस का बॉसच्या मंचावर एका बाजूला A1 जोडी, एका बाजूला बिग बॅश प्रीमियर लीग जीवगाव असं आपल्या टॉसच्या जे आपण इथे उडवलं जातोय. तर A1 जोडी दाखवल सुशील यांनी हा टॉस जिंकलेला आहे. डिसिजन नंतर सांगणार आहे. खरं म्हणजे एक आपला 5 षटकांचा सामना आहे. पहिलाच सामना आहे तुझा आणि तुझ्या विपक्ष अर्थातच आपण पाहतोय तगडा संघ तीर्थविहान आहे. परंतु टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? पहिला डिसिजन जरा पेंडिंग ठेवला आहे. टीममेटशी बोलायला लागेल थोडा, त्याच्यानंतर सांगतो बरं. ठीक आहे, परंतु गेम प्लॅनिंग काय असेल? गेम प्लॅनिंग आता मोस्टली जर फिल्डिंग घेतली तर 45 to 45 आसपास थांबवायचं बघेल आणि जर बॅटिंग आली तर 75 आसपास स्कोर करायचा ट्राय करू. नक्कीच. परंतु ऑल ओव्हर हे आपलं आयोजन आहे त्याबद्दल काय सांगशील? आयोजन तर दमदारच असतो दरवेळेस. हा बिग बॅच बोलल्यावरती जरा आतुरता लागलेली असते प्लेयर्सना की टुर्नामेंट कधी होईल. नक्कीच, कारण ओंकार आणि मंथनला याचं खरं क्रेडिट द्यायलाच हवं. परंतु शुभेच्छा असतील तुला, तुझ्या संघाला. येऊया आपण हिमांशू पाटील यांच्याकडे. हिमांशू, त्यांनी सांगितलं जर आम्ही फिल्डिंग घेतली तर 40-45 धावापर्यंत रोखू आणि जर बॅटिंग घेतली तर 70-75 धावा काढण्याचा मानस आहे. तुझं मनोगत काय? जर मी टॉस जिंकलो असतो तर मी बॅटिंगच केली असती. 55 ते 60 धावा मारण्याचा प्रयत्न असता आमचा. आणि जर तुम्हाला आता त्यांनी समजा फिल्डिंग दिली तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि ऑल ओव्हर या स्पर्धेबद्दल काय सांगशील? बिग बॅश प्रीमियर लीग 2026 जुगाव उत्कृष्ट आयोजन आणि ओमकार आणि मंथन यांचं मी आभार मानेन की आम्हाला खेळायला संधी भेटते. खूप कमी मॅचेस होतात आता गावातल्या गावात पण. सो लीग होते त्यामुळे चांगलं वाटतं आम्हाला खेळायला. नक्कीच. आणि या खेळपट्टीबद्दल काय सांगशील? खेळपट्टीबद्दल म्हणायचं झालं तर महाराष्ट्रातील एक नामवंत क्रिएटर यतीन भोईर त्यांनी बनवलेली खेळपट्टी आहे. नक्कीच. आणि शुभेच्छा असतील तुझ्या संघाला, तुला सुद्धा. परंतु आपण नंदकुमार भगत सरांचं थोडंसं मनोगत जाणून घेऊया. फक्त या स्पर्धेबद्दल काय सांगाल? चांगली स्पर्धा आणि चांगलं आयोजन आहे. मला बोलवलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर्वांचं. पुन्हाचे एकदा आभार. आणि येऊया पुन्हाचे एकदा कॉम्बॉक्स मध्ये. अर्थातच आमचे महागुरु संदीप म्हात्रे उर्फ सँडी सर. संतोष म्हात्रे, थँक्यू. संतोष म्हात्रे, माफ करा. हरकत नाही सूर्यकांत. चला 48 धावांचा टार्गेट. पहिला बॉल. ओ माय गॉड, आल्या सीमा प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅटर अवॉर्ड असला अमर. वाट अ शॉट ऑन द अगदी फेकेंदुल लांब वजन आला. लवली फ्लो ऑफ द बॅट. अक्षरशः स्पर्धा तर ते प्रीमियरला गाजवले ते अमरने. व्हॉट अनदर इज बिग वन. नो चान्स. आता जे आव्हान आहे ना, आव्हान आता कमी. लीग मध्ये अमरचं खूप कौतुक केलं होतं. कारण घरी हे एकदम लग्न असताना लग्नाची तयारी असताना मात्र ते क्रिकेट प्रीमियर लीग साठी मात्र उपलब्ध होतं. त्यासाठी मनोपक संदेश त्याचा भरपूर संदेश नाही. जे संघ मालक होते त्याने खूप ओ माय गॉड सलगचा तिसरा. आता खूप प्रेशर आहे.
भेटी नाही, पण जी सुरुवात केली ना ते अधुरं काम पूर्ण करताना आता अमर सीमा प्रीमियरचं ते राहिलेलं अधुरं काम आता बिग बॅस मध्ये पूर्ण करतात. वाट कडक बॅटिंग यार, सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग इंटू द ब्लॉक. जोरदार अपील निशिकांतने जरूर केली होती, परंतु जे अंपायर आहेत ते स्तब्ध आहेत. अमानने केली ही अपील. 3 ओव्हरने षटकार टाकल्यानंतर परफेक्टली बुंदा सिंगल मिळते स्ट्रोक वरती. 19 बनवायच्या 48 5 ओव्हरची मॅच. पहिला मॅन्डेटरी पाऊल मध्ये अक्षय खरपूस समाचार घेतला अमरने. 40 वर गेले आमचे निशिकांत, जवळजवळ 50 पर्यंत पोहोचलेले निशिकांत यांच्या विरुद्ध ओळीने 3 षटकार, एक स्ट्रेट, एक वाईडिश लॉंग ऑफ अँड परफेक्टली थर्ड वॉज ओ टू कॉर्नर. त्यानंतर उत्तर नव्हतं जवळ इंटू द परफेक्टली बुंद्यामध्ये मात्र सिंगल घेतली. असे बरं 19 बनल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने प्रेशर हटवलं 2-3 ओव्हरीसाठी. आता ज्या बॉलरने हॅट्रिक मेडन टाकलं तो मोहम्मद ऑन स्ट्राईक. ही कमसिंग बॉल ग्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, नो चान्स. मनोज पाटील, सूर्यकांत गमरे या रन रेटची खूप मात्र उपयुक्ता मिळेल टीम संदीप टायटन्सला. कारण पहिल्याच्या 5 बॉलचा आणि धावा खर्च केले निशिकांत ज्येष्ठ बॉलरने तब्बल 23. 5 बॉल मध्ये 23. हे मॅच लवकरात लवकर फिनिश करण्याचा धोरण अवलंबलंय. मनाशी जंग बांधलंय अमरचा तो 3 षटकांचा खेळ. त्याच्यानंतर जसं स्ट्राईक मिळाला थ्रू द जस्ट लाईक द सौरभ गांगुली, द बंगाल टायगर्स अँड बेस्ट कॅप्टन ऑफ द इंडियन क्रिकेट सौरभ गांगुली. पटलीमध्ये just inside out, perfectly take the ball and completely place open the bat and through the extra cover by मोहम्मद. 4 रन. 23 बनल्यात. 5 बॉलची झाली समाप्ती. 23 पूर्ण विकेट. चांगला फटका. ओ माय गॉड, दॅट अ गुड एफर्ट, पण नाकाम राहिलाय. दंडगडे ओळीने दुसरा षटकार हटवतात. अतिथी कक्षामध्ये आलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान नंदकुमार भगत इवन जोडी बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये आपण नंदकुमार भगत यांना करूया सन्मानित. स्वागतम सुस्वागतम. M.K. पाटील जे ओमकार भोईर त्यांचे ज्येष्ठ बंधू. चला नंदकुमार पाटील आपण या. सुधाकर भगत यांना करणार आहोत सन्मानित. औचित्य आहे बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2 2026 झुगाव. सुपर बॉलिंग यार, हे अपेक्षित आहे बॉलिंगला, पण थोडासा उशिरा ना आला असं म्हणायला लागेल. कारण थोडासा प्रेशर टाकणं गरजेचं होतं. थोडा क्रमांक गोलंदाज चुकला काय असं वाटेल, परंतु पहिला गोलंदाज ज्याच्या अनुभव आहे ऑब्विसली पहिला मान कोणीही मात्र ज्येष्ठ बॉलरला त्यात चुक नव्हतं मयूरचं. परंतु होतं एखाद दिवस आपल्या बरोबर विरोधात असतच निशी काय कोणताच मात्र गोलंदाज त्याला काहीच करू शकत नाहीये. तसं घडलं. निशी मार एवढा खात नाही पण खाल्लाय. 27 पहिल्या मध्ये खर्च केल्यानंतर 2 बॉल मध्ये आता टीम कॅप्टन अकाउंट मयूर रामनाथ फक्त 1 धाव सिंगल केले. ओ माय गॉड, तोड नाही या फटक्याला. पर्व 2 मध्ये सरसेचं स्वागत आहे. स्वतः M1 जोडीपैकी एक M.K. पाटील प्रथमेश हे स्वागत देते. संदेश भोईर हरकत नाहीये. आपण सीमा प्रीमियर मध्ये संदेश भोईर यांचा टीम आणि मंथन पाटील
त्यांच्या टीम मध्ये आयकॉन मधून खेळले होते आणि पहिला अर्धशतक त्या सेमीफायनल मांडलं होतं मंथन पाटीलने आणि त्याचे संघ मालक होते संदेश भोईर. स्वागतम सुस्वागतम संदेश भोईर, सशाचं स्वागत आहे. एकीकडीनं बाद होता धावसंख्या एकदम सुसाट मध्ये फक्त 10 चेंडूवर 35 धावा. लवकर मॅच फिनिश करण्याचे निराधाने उतरले दोन्ही, खास करून अमर. सीमा प्रीमियर लीग गाजवली आज बॅटर मग 75 धावा ठोकले होता. एक सायकल त्याला देण्यात आली होती. घरीच लग्नाची एकदम जी घाई होती ते घाई असताना लग्नाच्या ते सोडून मात्र मैदानात खेळत होता अमर. सुपर, व्हॉट अ लवली यार, ये नजारा है ना, ये नयन रम्य दृश्य है. व्हॉट अ परफेक्टली डिफेन्स, व्हेरी स्ट्रॉंग डिफेन्स बाय मोहम्मद. मजा येते, धाव मिळत नाही परंतु त्याचा तो क्लास अफजाईज करतो, दर्शवतो, स्पष्ट करतो. क्लास क्रिकेटचा दर्जेदार. स्टेअर ऑन द डीप बॅक पास स्क्वेअर लेग. कुठपर्यंत धावा जातील, चौकार जाईल काय? यस, इथे चौकार, 4 रन. अमर फक्त षटकारांची भाषा बोलतोय तर मोहम्मद सांगतोय का मी जमिनीवर अख्तर ते भूमिमात्रेने मला जे घडवलंय ते घडवणं ना भूमिमात्र आता मैदानावरती मी प्रेम करतोय. 3 चौकार त्याचे तर 4 षटकांचा विचार केला अमरनं ठोकलेत. अशा पण 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि मॅचची हवा जवळजवळ काढली 39. इथून फक्त 8 मध्ये 27 आणि जिंकण्यासाठी आता 9 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 9. मॅच लवकर फिनिश होईल. चला नेक्स्ट मॅच टॉस झालेला आहे. 8-1 के नाईट ज्यांनी टॉस जिंकले आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतले. चौथी मॅच आपल्या भेटीला एवं जोडी प्रेझेंटेड बिग बॅश प्रीमियर लीग पर्व 2. आता 18 चेंडूचा या मॅच मध्ये शिल्लक आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 मध्ये फक्त 9 धावा, मग त्या निम्म्या धावा 3 धावांच्या सरासरीने ही फक्त रन रेट रेकॉर्ड शिल्लक राहिली आहे संदीप टायटन साठी. व्हेरी क्लोज मॅच. टेपर बॉल जसं सांगितलं म्हणे ऑब्विसली ISPL इंडियन स्ट्रीक प्रीमियर लीग तात्याचे कोंडदेव या ठिकाणी या टेपर बॉल, परंतु ते निर्भर धावा द्यायचे. इथे मध्ये धावा झाले पण खरी कसोटी लागते बॉलरची. ग्रीप मिळवताना हा कठीण असा बॉल. व्हॉट अ लवली फिल्डिंग. फुटबॉल जरी खेळला पण चेंडू अडवलाय क्रिकेटच्या मैदानावरती. गुड स्टॉप ऑन द डीप बॅक पॉइंटला. आरामात मॅच फिनिश करण्यासाठी आता स्वतःला सज्ज केले अमरने. कडक बॅटिंग, 4 षटकार ठोकल्यात, 3 चौकार, 1 सिंगल, आता 2 धावा अर्जित केल्या. धावसंख्या मात्र पुढे जाते ती 41 वर. इथून फक्त 6 धावांची आवश्यकता. ओनली 6 रन्स. पिचिंग डाऊन टू ऑफसाइड ते पाहिले दिशानंतर ते दंडित केलं. दंडित करताना कॉल केला वाटचा एक्स्ट्रा धाव मिळते. 42 होतो स्कोर. इथून फक्त 6 धावा, ओनली 6 रन. फक्त षटकार आणि षटकाराची भाषा आतापर्यंत अमरने बोलले या खेळीमध्ये. तब्बल 4 उत्तुंग षटकाराची पेशकश केलंय. व्हॉट अ वॉकिंग बॅटिंग बाय अमर. हलकाशा वादनाने व्यासपीठावर थोडीशी दमखम दाखवताना हे छोटासा वादळ एवढं करतो. शारजाच्या वादलामध्ये काय केलं असं सचिनने. मनोज फक्त 6 धावांची आवश्यकता. मोहम्मद स्ट्राईक, राईट आर्म राऊंड द विकेट. सन्मान दिले, सिंगल ढकलली, स्वतः फॉलोतून जाऊन बनणार, अडवणार आणि त्याच्यानंतर हिट करणार. पण योग्य होतं का? निश्चित नव्हतं. जो बॅकअपला गेले होते निशिकांत, थोडस वाईडीस राहत त्याचा पुरेपूर फायदा घेतला मोहम्मदाने आणि धावा मात्र येथे पिळून काढल्यात. 3 फक्त धावांचे 2 धावा काढल्यात. एकी गडीनं रन रेट साठी मात्र गुण तालुक्यामध्ये याचा खूप उपयोग होईल संदीप टायटन साठी. 48 आव्हान आणि 30 ओव्हर चालू असताना आव्हान मात्र पूर्ण करेल काय? ऑफसाइड ऑफ स्टंप पिचिंग टप्पा पडण्यात थोडासा बाहेर निघाला हा बॉल. बॉलिंग टाकताना सूर्य वाईटची घोषणा केली. अतिरिक्त धाव मिळते. 44 फक्त 4 धावांची आवश्यकता. 2 धावा 46 झाल्या. 46 फक्त 2 धावा दूर सोडून दिले. खराब खूप लाईन बिघडली सूर्याची ओव्हरमध्ये. तब्बल दुसरा वाईट येताना. नाव स्कोर इज लेवल. फक्त 1 धावांची आवश्यकता. वाईट +1 आहे. येस, मॅच फिनिश. मॅच संपली येते. जवळजवळ 2.3 म्हणजे 15 बॉल मध्ये मॅचला उद्ध्वस्त केलंय. त्याचं खरं कारण आहे अगदी शानदार वजनदार अमन षटकाने ठोकून मात्र खऱ्या अर्थाने ही मॅचची सुरुवात केली आहे आणि 3 षटकार 4 षटकारासहित योगदान दिलं.
त्याला मोबदला साथ दिली जवळजवळ